नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गरुड शेफ क्लासेस मुरुड. विद्यार्थ्यांनो, आपण इयत्ता 5वी मधील नवोदयमधील अंकगणित हा विषय बघत आहोत. आज मी तुमच्यासाठी स्वाध्याय 1.2 घेऊन आलेले आहे. उशीर न करता आपण हा व्हिडिओ सुरू करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि सोबत असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळत राहतील. बघा विद्यार्थ्यांनो, स्वाध्याय 1.2 मध्ये आपल्याला पहिला प्रश्न विचारलेला आहे. 17, 8, 21, 13, 41, 2, 27, 31 आणि 51 या संख्यापैकी मूळ संख्यांची बेरीज आहे. आता या दिलेल्या ज्या संख्या आहेत यामध्ये काय समसंख्या आहेत, विषम संख्या आहेत, मूळ संख्या आहेत, सहमूळ संख्या आहेत. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, तर यामधून तुम्हाला काय करायचं आहे, ज्या मूळ संख्या आहेत, मूळ संख्या, आता मूळ संख्या म्हणजे कोणत्या, तर त्या संख्या फक्त त्याच पाड्यात असतात, याला मूळ संख्या असं म्हटलं जातं. तर या मूळ संख्या मग कोणत्या आहेत या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि आपल्याला त्याची बेरीज करायची आहे. विद्यार्थ्यांनो, यामध्ये मूळ संख्या आहे बघा 17, 13, 2, 41, 31. ठीक आहे, आणि या सगळ्यांची बेरीज करायची आहे आपल्याला. बघा आपण बेरीज करतोय 17 + 13 + 41 + 2 + 31. ठीक आहे, यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला जी संख्या मिळणार आहे ती आपलं आन्सर असणार आहे आणि यांची बेरीज करून आपल्याला मिळतं 104. तर आपला ऑप्शन असणार आहे पर्याय क्रमांक सी. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. आता इथं काही वाक्य दिलेले आहेत आपल्याला, तर हे वाक्यामध्ये आपल्याला कोणतं विधान बरोबर आहे ते शोधायचं आहे. पहिलं वाक्य दिलेलं आहे, 0 ही विषम संख्या आहे. शून्याला काही किंमत आहे का बघा विद्यार्थ्यांनो, आणि 0 विषम संख्या आहे असं जर म्हटलं, आपण जर म्हटलं हे 0 आहे आणि हे विषम आहे, तर हे बरोबर आहे का, नाही, हे चुकीचं विधान आहे, म्हणून ऑप्शन ए कॅन्सल होतो. 0 ही समसंख्या आहे. समसंख्येचा नियम माहिती आहे का तुम्हाला? हो, एकक स्थानी 0 असल्यावरती समसंख्या होऊ शकते, पण फक्त 0 आलं, हे सम आहे किंवा विषम आहे असं जर आपण म्हणत असू तर हे सुद्धा चुकीचं आहे, त्यामुळे बी सुद्धा कॅन्सल होतो. 0 ही मूळ संख्या आहे. खरं आहे का? 0 ही मूळ संख्या आहे? अजिबात नाही. 0 ही मूळ संख्या आहे असं आपल्याला म्हणताच येणार नाही, त्यामुळे ते सुद्धा ऑप्शन कॅन्सल आहे. 0 ही विषम संख्याही नाही आणि समसंख्या सुद्धा नाही. हे विधान एकदम बरोबर आहे. ऑप्शन आहे पर्याय क्रमांक डी. त्याच्यानंतर तिसरं बघा, 3ची दर्शनी किंमत आणि 36,890 या संख्येमधील 3ची स्थानिक किंमत या किमतीतील फरक काढा. आता दर्शनी किंमत म्हणजे काय, तर 3 आपल्याला पाहताच क्षणी काय दिसतं, पाहताच क्षणी 3 काय दिसतं, 3च दिसतं, हो ना. तर हे 3 आहे आणि 3 नंतर जी संख्या दिलेली आहे कोणती, 36,890, या 3ची किंमत किती आहे बघा. 3च्या पुढे किती अंक आहेत, 4 अंक आहेत, म्हणून याच्या पुढे आपल्याला 4 शून्य द्यावे लागतील. ठीक आहे, 30,000 झाले मग हे. तर याच्यातून आपल्याला हे फरक विचारलाय त्यांनी, मग हे 3 आपल्याला मायनस करावं लागतील, आपल्याला फरक काढायचा आहे ना, मग त्यामुळं मग आता ह्या शून्यामधून हे 3 जातं का, जात नाही. मग आपल्याला याच्याकडून काय घ्यावं, तर याच्याकडे पण काही शिल्लक नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, ह्या 3 पासून हातचे घेत यावे लागतील. ह्या 3 ऐवजी ह्या 3 कडून 1 हातचा घेतला, इथं 2 झाले. मग ह्या 10 कडून 1 हातचा घेतला, इथं 9 झाले, इथं 10. परत 1 हातचा घेतला, 9 झाले, इथं 10. परत 1 हातचा घेतला, 9 झाले, इथं 10. आता या 10 मधून 3 गेले, किती राहिले बघा, 7 राहायला लागले, हो ना. मग आता इथं 9 साठी 9, 9 साठी 9, 9 साठी 9 आणि वर असणार आहे 2. 29,997 ही संख्या म्हणजेच त्यांच्यातील फरक असणार आहे आणि आपल्याला ऑप्शनमध्ये मिळतंय पर्याय क्रमांक बी. तुम्हाला हे पूर्ण सर्कल करायचं आहे. त्याच्यानंतर चौथा प्रश्न बघा, 33 आणि 97 यांच्या बाबतीत पुढीलपैकी काय खरं आहे. हे जे 2 नंबर दिलेले आहेत यांच्या बाबतीत खरं काय आहे हे आपल्याला शोधून काढायचे. दोन्हीही मूळ संख्या आहेत असं म्हणणं आहे. 33 आणि 97 मूळ संख्या आहेत का, नाही. 33 11च्या पाड्यामध्ये आहे. दोन्ही सहमूळ संख्या आहेत, हो सहमूळ संख्या आहेत असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर दोन्ही 11ची गुणिते आहेत. 11ची गुणिते आहेत का दोन्ही, नाही, कारण 33 11च्या पाड्यामध्ये आहे, पण 97 11च्या पाड्यामध्ये आहे का, नाही. आणि डी बघा, आता दोन्ही समसंख्या आहेत. दोन्ही समसंख्या आहेत का, नाही. एकक स्थानी 3 आणि एकक स्थानी 7 आहे, म्हणजे आपला ऑप्शन कोणता बरोबर आहे यामधील, पर्याय क्रमांक बी. दोन्हीही कशा आहेत, सहमूळ संख्या आहेत, सापेक्ष संख्या आहेत.
ठीक आहे, म्हणजे या पद्धतीने आपण ही उदाहरणं सोडवू शकतो. आता आपण पुढचं उदाहरण बघू. बघूयात विद्यार्थ्यांनो आता पुढचं गणित काय आहे ते बघा. पुढीलपैकी कोणत्या अंकाची दर्शनी आणि स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमीच सारखी असते. आता म्हणजे बघताच क्षणी दर्शन झाल्याबरोबर, दर्शनी म्हणजे पाहताच क्षणी बघा, बघितल्याबरोबर त्याची किंमत किंवा मग एखाद्या मोठ्या संख्येमध्ये जरी तो अंक आला तरी त्याची किंमत दर्शनी किंवा स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमीच सारखी असते. आता ऑप्शन दिलेले आहेत 0, 1, 2 आणि 3. आता विद्यार्थ्यांनो आपल्याला हे गणित जे आहे ते एकदम असं वाचल्याबरोबर लक्षात येतं की पाहताच क्षणी आणि संख्येमध्ये गेल्यावर त्याची किंमत बदलत नाही, म्हणजे त्याची किंमत तीच राहते. तर असा फक्त 0 हाच अंक आहे ज्याला पाहिल्याबरोबर त्याची किंमत 0च आहे आणि जर ती एखाद्या संख्येमध्ये आला समजा 0 अंक आणि आपल्याला जर 0ची स्थानिक किंमत विचारली तर आपण 3 वेळा 0च लिहिणार आहोत. स्थानिक किंमत कशी काढत असतो आपण, त्या शून्याच्या पुढे जेवढे काही अंक असतील तेवढे आपण 0 पुढे देत असतो. मग आता याची किंमत काय आहे, 0च असणार आहे. पण इथं जर आपण 3ची किंमत काढली तर त्याच्या पुढे 3 अंक लागणार आहेत, म्हणजे त्यात 3 शून्य लागणार आहेत, म्हणून ह्याची किंमत 3000 होऊ शकते. पण शून्याच्या बाबतीत तसं आहे का, त्याच्या पुढे कितीही नंबर असले तर त्याच्या पुढे फक्त 0 वाढत जाणार आहे. म्हणजे 0 ही हा अंक असा आहे की तो एखाद्या संख्येमध्ये गेला किंवा एकटा आला तरी त्याची किंमत बदलत नाही, म्हणून आपला ऑप्शन असणार आहे पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर बघा 4, 5, 0 आणि 3 या अंकापासून बनणारी सर्वात लहान 5 अंकी संख्या कोणती, आणि कंसात त्यांनी सूचना सांगितलेली आहे अंक पुनरावृत्त होऊ शकतात, म्हणजे एक अंक आपण परत घेऊ शकतो कुठलाही एक. मग आपल्याला काय बनवायचं आहे, सर्वात लहान 5 अंकी संख्या बनवायची आहे ना. तर सर्वात लहान 5 अंकी संख्या जर आपल्याला बनवायची असेल तर दिलेल्या संख्यामधून सगळ्यात अगोदर छोटा नंबर आपल्याला घ्यायचा आहे. मग तुम्ही म्हणाल 0 आहे, पण कुठल्याच संख्येची सुरुवात आपण शून्यापासून करू शकत नाही, म्हणून आपण सगळ्यात लहान अंक कोणता आपला 3ला घेतलं. त्याच्यानंतर त्याचा आता या राहिलेल्या संख्येमध्ये आपल्याला सगळ्यात छोटा नंबर घ्यायचा आहे, तो आहे 0. मग आपण याचीच पुनरावृत्ती करू शकतो, ठीक आहे, 300. आणि मग याच्यापेक्षा लहान नंबर कोणता आहे 4 आणि मग 5. तर अशा पद्धतीने आपण सर्वात लहान संख्या शोधू शकतो. असा नंबर मिळतोय आपल्याला ऑप्शन बी मध्ये, म्हणजे आपल्याला याचा आन्सर मिळते ऑप्शन बी. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो बघा आता या स्वाध्यायामधला शेवटचा प्रश्न, n या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे. बघा विद्यार्थ्यांनो आता आपल्याला काय करायचं आहे, याचं सोल्युशन आपण प्रत्येक गणितामध्ये करूया. आता बघा n चा वर्ग आणि n चा घन त्यांनी सांगितलेला आहे. n आपण एक नैसर्गिक संख्या घेतली 5, 5चा वर्ग आणि 5चा घन. आता 5चा वर्ग किती आहे 25 आणि चिन्ह दाखवलंय मोठ्याचं, घन किती आहे 125. तर आता 125 पेक्षा 25 मोठा आहे असं हे आपल्याला ऑप्शन ए दाखवते, म्हणजे हे विधान बरोबर आहे का, नाही, हे विधान चुकीचं आहे. आता आपण दुसरे ऑप्शन घेऊया, n चा घन मोठा आहे n च्या वर्गापेक्षा, असं त्यांचं म्हणणं आहे. n चा घन मोठा आहे n वर्गापेक्षा, ठीक आहे. n चा वर्ग समजा आपण इथं घेतलेला आहे, शून्याचा वर्ग घेतला, शून्याचा वर्ग शून्यच आहे, शून्याचा घन सुद्धा शून्यच आहे आणि 0 शून्यापेक्षा मोठं कसं असू शकतं, असूच शकत नाही, त्यामुळे ते पण विधान कॅन्सल आहे. आता इथं फक्त ऑप्शन डी बरोबर आहे, कारण कोणतीही नैसर्गिक संख्या आपण 1 घेऊ, 5 घेऊ, 7 घेऊ, ही शून्यापेक्षा मोठीच असणार आहे, म्हणून आपलं ऑप्शन कोणतं बरोबर असणार आहे, पर्याय क्रमांक डी. चला तर विद्यार्थ्यांनो कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा. भेटूयात एका अशाच नवीन आणि सोप्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.